कॉलेज रोडवरील वनिता विद्यालय सर्कलच्या सिग्नल खांबला वाहनाने धडक दिल्याने खांब मोडून पडला आहे। 10 दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्याप हा सिग्नल खांब उभारण्यात आलेला नाही। आमच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी भेट दिली असता दस्तूरखुद्द पोलिसांनीच इथल्या समस्यांचा पाढा वाचला। खडे बाजार, चंदगड रोड आणि मुख्य रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणं आता पोलिसांच्याही आवाक्याबाहेर गेलं आहे। सिग्नल बंद पडून 10 दिवस झाले तरी संबंधितांकडून दखल घेतली जात नसल्याने अधिकाऱ्यांनी गेंड्याची कातडी पांघरली आहे का असा प्रश्न प्रवासी करत आहेत। वनिता विद्यालय येथील सिग्नल बंद झाल्याने तांत्रिक अडचणीमुळे संभाजी चौक आणि सरदार मैदानाजवळील सिग्नल बंद आहेत। फिश मार्केट आणि गोगटे चौकातील सिग्नलमध्येही व्यत्यय येत आहे। परिणामी याचा सगळा ताण राणी चन्नम्मा चौकातील सिग्नलवर पडतोय। सर्व चौकात वाहतूक कोंडी होत असून काँग्रेस रोड, कॉलेज रोड आणि चंदगड करून येणारी वाहने राणी चन्नम्मा चौकात थेट येत असून वाहतुकीचा बोजवारा उडालाय। विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना याचा अधिक त्रास होतोय। 10 दिवस झाले तरी सिग्नलची दुरुस्ती केली नसल्याने वनिता विद्यालय चौकातील वाहतूक पोलीसही हवालदिल झालेत। आम्ही वाहनांना हात करूनही कोणी वाहने थांबवत नाहीत अशी मजेशीर माहिती एका पोलिसांनी यावेळी दिली। शहरातील वाहतुकीचा ताण आणि रस्त्याची दुर्दशा पाहता ही मोठी समस्या असल्याचे अधोरेखित होते, परंतु याकडे महानगरपालिका, पोलीस खाते आणि सार्वजनिक बांधकाम खाते लक्ष देत नसल्याबद्दल नेहमीच रोष व्यक्त केला जातोय। आताही प्रवासी आणि विशेषतः पादचारी संताप व्यक्त करत आहेत। कॅमेरामन संकल्प शिंदे समवेत चेतन लक्के बैलकर, KMM मराठी, बेळगाव।